अकोला परिसरामध्ये स्वागत करतो। आज आल्यानंतर इथं मी अकोला जिल्ह्याची एक आढावा बैठक जिल्ह्याचा राज्याचा वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने घेतलेली होती। माझ्या प्रोग्राममध्ये पण ते होतं। अकोला जिल्ह्यामध्ये असणारे जे काही मतदारसंघ आहेत, तालुके आहेत, त्याच्याबद्दलची सगळी माहिती इत्थंभूत अधिकारी, लोकप्रतिनिधी सगळे मीटिंगला उपस्थित होते आणि त्यांच्याकडनं जाणून घेतली। आज कलेक्टर हे दिल्लीला निवडणुकीच्या संदर्भातले काही मीटिंगच्याबद्दलचं मीटिंग लागलेली होती म्हणून तिकडे ते गेलेले, परंतु ॲडिशनल कलेक्टर आणि बाकीचे सगळे अधिकारी होते। साधारण यंदाच्या वर्षी जो काही DPDCच्या निमित्तानं निधी दिलेला आहे त्या निधीच्या बद्दलची पुढची काय कारवाई केली, कारण गेल्या वर्षी जो आपण निधी दिलेला होता ते जिल्हा वार्षिक योजनेला 300 कोटी रुपये दिलेला होता 24-25ला, परंतु दुर्दैवाने 270 कोटी रुपये खर्च झाला। पूर्ण काही खर्च करू शकले नाही, 90% खर्च झाला। वास्तविक असं होणं चुकीचं आहे। त्याच्यामध्ये दिलेले पैसे सगळे वेळेमध्ये खर्च झाले तर त्याचा जिल्ह्याला आणि जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्याला आणि शहरांना सगळ्यांनाच फायदा होतो, पण त्याच्यात निश्चितपणे काहींच्या चुका झालेल्या दिसत आहेत। काहीतरी समन्वयाचा अभाव तिथं झालेला दिसतोय। पण आता यंदाच्या वर्षी ते दिलेला निधी ह्याचं तरी नियोजन कुठल्याही परिस्थितीत हे 25-26चं वेळेमध्ये त्यांनी निधी खर्च केला गेला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी आज प्रशासनाला इथं अकोला परिसरामध्ये दिलेल्या आहेत। आणि इतर पण केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्याचाही आम्ही आढावा घेतला। त्यांना टार्गेट किती दिलं आहे, त्याच्यातलं आत्तापर्यंत पूर्ण किती झालं आहे, पुढचं पूर्ण व्हायला काय काळ लागणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की महायुतीचं सरकार आत्ता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता राज्याला, तसा अकोल्यालाही दिलेला होता। आणि त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगवेगळ्या विभागाच्या पूर्णत्वाला नेण्याच्या करताचा उद्दिष्ट हे त्यांना दिलेलं होतं आणि काहींनी ते पूर्ण केलेलं आहे, काही जरा कमी पडलेले आहेत। म्हणून आता दुसरा 150 दिवसाचा कार्यक्रम आम्ही दिलेला आहे। त्याच्यामध्ये त्या विभागांना ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं लक्ष द्यावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे। तसंच इथं बाबा आता खरीपाच्या पेरण्या सुरू होणार, बियाणं आहे का, खतं आहे का, युरिया DAPचं काही शॉर्टेज आहे का, त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला। आरोग्याच्या बद्दलची काय परिस्थिती आहे, इतरही संदर्भामध्ये जी काही कामं पाईपलाईनमध्ये चाललेली आहेत तिथं कुठं काही अडचणी आहेत का, केंद्र सरकारच्या ज्या योजना ह्या दिलेल्या आहेत, विशेषतः 3 कोटी घरकुलाची योजना, पंतप्रधान आवास योजना, त्याच्यामध्ये 30 लाख घराचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे। त्याच्यात जे काही टार्गेट आमच्या त्याच्याबद्दल थोडंसं अजून गतीनं काम करण्याची गरज आहे। तर ते आता 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते काम गतीनं पूर्णत्वाला नेण्याच्याबद्दलची कारवाई करावी अशाही पद्धतीच्या आदेश दिले गेलेले आहेत। आणि इतर पण सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आमचे हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याच्याबद्दल पण जी काही मशिनरी आहे त्याच्यात कुठली अडचण आहे का, स्टाफ आहे का, तिथं कुठं काही कमतरता आहे का, अशाही बद्दलची आम्ही माहिती घेतली। यंदा 10 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलेला आहे, पण पुढच्या वर्षीचं टार्गेट आमचं 25 कोटीचं आहे। त्याच्यामुळे आत्तापासूनच रोपं तयार करण्याच्याबद्दल नर्सऱ्या आम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे, किंवा आमच्या ज्या पूर्वीच्या नर्सऱ्या वन विभाग, सोशल फॉरेस्ट्री वगैरेच्या आहेत त्याच्यात पण ती व्यवस्था ही करण्याच्याबद्दल
आम्ही वन विभागाला सूचनाच्या बैठकीच्या निमित्तानं दिलेले आहेत आणि पुढचे 4 वर्ष म्हणजे आता यंदा 10 कोटी पण त्याच्या पुढे राहिलेले 4 वर्ष 25 25 25 25 अशा कोटीचं टार्गेट राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आणि त्याच्यात कॅम्पा म्हणून जो काही आमचा निधी असतो तो साधारण 3000 कोटीच्या पुढं आहे। त्याचाही वापर ही रोपं तयार करणं आणि प्लांटेशन करणं आणि ती झाडं उद्याच्या 3 वर्षाच्या करता जगवणं, त्याच्यामध्ये वेळ पडली तर मनरेगाचा उपयोग करून घेणं, अशा गोष्टीचा पण आढावा आम्ही आजच्या निमित्तानं घेतलेला आहे। आणि इतर विमानतळाच्या बद्दलचा एक इथला प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे। आता आपली काही रुंदी जी आहे ती साधारण 226 मीटरची आहे आणि ॲक्च्युली धावपट्टीला 45 मीटरची रुंदी लागते, पण धावपट्टी सोडून दोन्ही बाजूला जी रुंदी लागते ती 226 आहे। परंतु नांदेड अंदमान निकोबारचे विमानतळाची रुंदी ह्या दोन्ही बाजूच्या जर धावपट्टीच्या वॉल कंपाऊंड बघितलं तर ते 200 मीटरमध्ये बसलेलं आहे आणि 226 मीटर आत्ता जागा ताब्यात आहे। पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं हवाई उड्डाण मंत्रालय असं म्हणत आहे की आम्हाला अजून ती रुंद पाहिजे। मी आत्ता मुरलीधर मोहोळ साहेबांना, राज्यमंत्री महोदय ते त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु अजून माझा त्यांचा संपर्क झाला नाही। मी त्यांना विचारणार आहे की बाबा हा तुमच्या ताब्यामध्ये आहे, आपल्या गव्हर्नमेंटचं MADC आहे त्यांच्याकडं नाही आहे, तर सेंट्रलकडं असल्यामुळं जसं आपल्या अमरावतीचा विमानतळाचा त्यांनी काम हातामध्ये घेऊन तिथं नाईट लँडिंग आणि बाकीच्या धावपट्टी वगैरे सगळं डेव्हलप केली, तशा पद्धतीनं इथं पण नाईट लँडिंग आणि इतर गोष्टी करण्याची गरज आहे, जेणेकरून त्या लवकर झाल्या तर उद्योगपती किंवा कुणालाही रात्री अपरात्री यायचं असेल, जायचं असेल दिवसा, तरी कुठली अडचण येता कामा नये। म्हणून मी आमच्या मुरली मोहोळ साहेबांशी बोलून हा प्रश्न कसा निकाली काढता येईल याबद्दलचा जरूर प्रयत्न करणार आहे। अशा प्रकारच्या अनेक त्याच्यात आता सगळं मी सांगत बसत नाही, पण खूप काही गोष्टीचा आढावा, आदर्श शाळा असतील, अंगणवाड्या असतील, पीक कर्जाच्या बद्दलचं जे काही धोरण आम्ही बदललेलं आहे त्याच्याबद्दलचं, शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागृती करण्याच्या संदर्भातलं काम असेल, आमच्या पोलीस विभागाच्या बद्दलच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम असेल, असा बऱ्याच बाबींचा आढावा आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे। आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा। नाही, मी इथं आहे अकोल्यात, मला माहिती नाही, मी माहिती घेऊन सांगतो। ह्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो, साखर कारखान्यामध्ये कधी निवडणुका पक्षाच्या वतीनं होत नाही। आज राज्य स्तरावरच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात, परंतु सगळे सहकार म्हणून एकत्र लढतात। पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, आदरणीय पवारसाहेब अनेकांनी ह्या भागाचं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, तर कधी पण निवडणुका ह्या पक्षाच्या वतीनं लढल्या गेलेल्या नाहीत, त्या सहकार तिथले सगळे एकत्र येऊन लढतात। हां, नाही, अजून टाकलेलं नाही आहे। आज 3 वाजता सगळं चित्र स्पष्ट होईल। अनेक लोकांनी अर्ज भरलेले आहेत। मध्ये आमच्या इथे एक छत्रपती कारखान्याची पण निवडणूक झाली, परंतु आम्ही अनेकांनी एकत्र येऊन ती एकोप्याने लढवली। शेवटी त्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला ऊसाचा दर मिळावा, चांगली सेवा त्यांना देता यावी, तिथं शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि त्या कार्यक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच अपेक्षा, आर्थिक सुबत्ता नांदावी हीच अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची असते।
नाही नाही, मी तुम्हाला मगापासून सांगतोय की ही निवडणूक ही सर्वपक्षीय, म्हणजे ज्यांना कुणाला काही पक्षाचे लोक असतात, काही सहकारातले लोक असतात, काहींचा राजकारणाशी संबंध असतो, म्हणजे व्यवसाय ऊस उत्पादक शेतकरी म्हणून त्यांचा व्यवसाय असतो, असे लोक सगळे एकत्र येऊन त्याचं काम करावं ही भावना आम्हा लोकांची असते. वेगवेगळे राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्याने बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे. ही ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही. काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची असते. मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो, मधी ह्याच्यातल्या पण काही नेत्यांनी वक्तव्य केलं की तुम्ही काही काही गोष्टीला इतकं रंगून खुलून दाखवण्याचा प्रयत्न, सांगण्याचा प्रयत्न, ब्रेकिंग न्यूज करण्याचा प्रयत्न, TRP वाढवण्याचा प्रयत्न करत असतात, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. माझं नाही, बऱ्याच जणांचं. म्हणजे काय बरं कुठलं हां मग मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढण्याच्या करता राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या, अनेक प्रकारच्या तालुका संघ काढले, अनेक प्रकारचे जिल्हा संघ काढले, शासकीय यंत्रणेचा वापर त्या बाबतीमध्ये केला. आता हे करत असताना जे शेतकरी पुढे येऊन त्याचा फायदा घेतील, गायांचं वाटप केलं, म्हशींचं वाटप केलं, त्याच्यामध्ये सबसिडी दिली. आत्ता केंद्र सरकारची पण मोठ्या प्रमाणावर मला वाटतं 200 गायींचा 200 म्हशींचा गोठ्या आणि शेड वगैरे त्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये ते पैसे देतात. बँका ह्याच्यामध्ये पैसे देतात. आता हे सगळं करत असताना जर त्या स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद नाही दिला तर आपण काय करायचं, आपण त्यांना समजावून सांगून कार्यक्रम देऊन ह्या सगळ्याच्या उपलब्धता करून देऊ शकतो. आता आपल्याच विदर्भामध्ये भंडाऱ्यामध्ये दुधाचा व्यवसाय चांगला वाढला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वाढला आहे, आज जळगावमध्ये व्यवसाय वाढला आहे, मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये व्यवसाय वाढला आहे. आता एकदा असंच फार पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा, परंतु कोकणामध्ये आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती असेल, विशेषतः जुन्या, बाळासाहेब सावंत म्हणून एक मोठे नेते होते कोकणाचे. तर ते दुग्ध विकास खातं त्यांच्याकडे होतं. त्यांनी तिथं दुधाचा धंदा वाढवण्याच्या करता मोठी कॉन्फरन्स घेतली, शेतकऱ्यांना एकत्र आलं. गायी अशा असतात, इतक्या दूध देतात. तर काहींनी प्रश्न विचारले तिथल्या शेतकऱ्यांनी की बाबा 25 लिटर दूध देतात म्हणजे 25 लिटर पाणी तरी पितात का? दूध कसं 25 लिटर? म्हणजे तेव्हा अगदी दूध गाया 1-1.5 लिटर वगैरे द्यायच्या. असे सगळे प्रश्न वगैरे झाले. आणि ते कसा कार्यक्रम करायचा, दूध कोण घेणार, किती वाजता घेणार, त्याला पैसे कसे देणार, 10 दिवसाला पेमेंट होणार का 15 दिवसाला पेमेंट होणार, सगळी चर्चा झाली. सगळी चर्चा झाल्यावर त्याच्यातल्या काही शेतकरी उठले, हे सगळं तुम्ही नीटपणे आम्हाला सांगितलं, पण दूध काढणार कोण? काढणार कोण दूध? इथनं सुरुवात झाली. त्यांनी नमस्कार केला आणि म्हणले की ठीक आहे, मी पुढं विचार करून येतो, मग तुम्हाला सांगतो दूध कोण काढणार. आपण कुठलंही सरकार योजना आणतं, त्या योजनेचा फायदा कशा पद्धतीनं घ्यायचा हे स्थानिकांनी ठरवायचं असतं.
आज माझ्या माहितीपर्यंत नागपूरमध्ये देखील दूध बऱ्यापैकी वाढायला लागलेलं आहे. काही ठिकाणी मदर डेअरी पण आम्ही सांगतोय ना, प्रयत्न करताना पत्रकार म्हणून तुम्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे लेख, धवल क्रांती कशी होऊ शकते, गुजरातमध्ये कसं त्या संदर्भात आनंद डेअरीनं तिथलं सगळं चित्र बदलून टाकलं, महाराष्ट्रात काही भागामध्ये दूधनी आता खाजगी डेअऱ्या किती निघालेल्या आहेत, 20-20, 25-25 लाख लिटर दूध घेणाऱ्या डेअऱ्या, दूध प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. आज सहकारी तत्वावरचा गोकुळ ह्याच्यामध्ये त्यांनी मधी परराज्यात जाऊन म्हशी आणल्या आणि तिथल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्या म्हशी शेतकऱ्यांना कर्ज रूपामध्ये दिल्या, गोकुळनी त्यांना सबसिडी दिली. अशा अनेक बाबी असतात, त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे. काय नाही मला माहिती नाही, मी सकाळीच इकडं आलेलो आहे. मी म्हणजे तुम्ही काल मुख्यमंत्री महोदय इथं होते, काल विचारलं असतं तर बरं झालं असतं. कुणाच्या त्याच्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकलं? मुख्यमंत्री म्हणाले की ह्याच्यामध्ये तथ्य असेल तर चौकशी करून पुढची योग्य ती का गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्रींना असे प्रश्न पत्रकार मित्रांनी विचारलेले तुमच्यासारख्या, आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी सडेतोडपणे उत्तर देऊन त्याबद्दलचे त्यांचं मत व्यक्त केलेलं. MIDCचे राज्यमंत्री इथं आहेत, घेतील. आणि मी पण मुंबईला उद्या अर्ली मॉर्निंग जाणार आहे. मी उदय सामंतांशी पण बोलीन, अनबलकरांशी पण बोलीन आणि वेलारसूशी पण बोलीन. तो पण आणि हे पण स्वतः राज्यमंत्री महोदय लक्ष घालतील. कोण? राजू शेट्टी म्हणले तिथे सभेला बच्चू कडू इथे उपोषण चालू आहे अमरावती. तुडो आपल्याकडं हातात कायदा कोणाला घेता येत नाही. संविधानाने हे राज्य आणि हा देश चालतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला दिलंय, जी घटना दिली, त्या सगळ्याचा आदर करून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश चालतो. असं तुडवा मारा ठोका असं नाही चालत. ही ठोकशाही नाही आहे, ही हुकुमशाही नाही आहे, ही लोकशाही आहे. ते त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग निघू शकतात ना. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं सरकार कधीच म्हणलेलं नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. त्या संदर्भामध्ये सध्या तरी आम्ही जे काही करता आणली 1,500 रुपये महिन्याची, ती सध्या आम्ही चालू करतोय. शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात, निर्णय घेता येतात. आत्ताच्या घडीला तरी आम्ही ते 1,500 रुपये कुठल्याही परिस्थितीत बंद न करता ज्या खरोखरीच त्या बसणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देण्याचं आमचं काम चालू आहे. तशा पद्धतीनं आम्ही देतोय. काय भेटेल का? पिंक रिक्षा हा भेटेल ना. नाही पहिल्या टप्प्यामध्ये अकोला नाही आलं का, त्याच्यात अमरावती आहे मला वाटतं. मोठी ऐका ना, मोठी शहरं घेतलेली आहेत जी त्याचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण त्या रिक्षा देत असताना इतर पण बांधवांच्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्या व्यवसायावर कुठलीही अडचण येऊ नये. शेवटी योजना आणत असताना कुणाला लाभ द्यायचा आणि कुणाला त्या योजनेच्यामुळं त्रास होईल असं करायचं, असं कुठलंच लोकाभिमुख सरकार करत नाही. त्याच्यामुळं आत्ता घेतलेल्या
वेगवेगळ्या शहरांचा अनुभव लक्षामध्ये घेता पुढं आम्ही तो योजना कशी वाढवायची ते ठरवू. कारण त्याच्यामध्ये घेणारा भाव वाढू नाही तर कमी घेतच असतो. हा हो का, अशा ज्याला अर्थहीन वक्तव्याला काही तुम्ही एक बघितलेलं आहे, तुम्ही सगळे भारतातले भारतीय नागरिक आहात. आपल्या सैन्य दलांनी तिन्ही सैन्य दलांनी कसं, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, आपलं हे मिलिटरी असेल, ह्यांनी सगळ्यांनी कसं काम केलं हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी नेहमीच तुमच्या माझ्या भारताच्या सीमारेषेवर असे कधी प्रश्न निर्माण जेव्हा झाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तेव्हा सगळे देशातले नागरिक हे मजबूतीनं भारताच्या पाठीशी उभे राहिलेले, देशाच्या जे कोणी नेतृत्व करत असेल त्यांच्या पाठीशी उभं राहिलेला इतिहास आहे. आणि आत्ताही तशाच पद्धतीनं घडलेलं आहे. कारगिलच्याही बाबतीमध्ये वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आत्ता पण सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभे राहिले. त्याच्यानंतर शिष्टमंडळ आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांना त्याचं नेतृत्व घेऊन पाठवली. ते वेगवेगळ्या देशात जाऊन आले. नंतर पंतप्रधानांना पण काल परवा भेटलेले आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टीकडं राजकीय दृष्टिकोनात न नये असं माझं मत आहे. काय हे का, गड आणि किल्ल्याला तरतूद ऑलरेडी DPC मध्ये पण केलेली आहे. DPC मध्ये जे विषय दिलेले आहेत ना, त्याच्यात त्या जिल्ह्यातल्या गड किल्ल्याला पण तुम्ही निधी देऊ शकता. कुठला मी तुम्ही काल का परवा मी भाषण केलेलं किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलेलं आपल्याला माहीत नाही का? आपण तशा प्रकारे राज्याला निधी देतो, वेगवेगळ्या विभागाला निधी देतो, ते त्या घटकाकरता देत असतो. आणि यंदाच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना, मंजूर करत असताना, त्याला दोन्ही विधिमंडळाची मान्यता देत असताना ह्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सामाजिक न्यायाला 41% नाही, आदिवासीला 41% तरतूद वाढवून दिली आणि सामाजिक न्यायाला 39% तरतूद वाढवून दिली. मी त्याच्यामध्ये माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं गेलं. त्याच्यात पण सांगितलं की आम्ही सेक्युलर विचारधारेचे लोक आहोत, आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक आहोत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारे आहोत. त्याच्यामुळे असा अन्याय आमच्याकडनं कधीच होणार नाही. कधी झालं नाही त्याची माहिती घेतो. ही फार गंभीर बाब आहे. माहिती घेऊन जे कोणी त्याच्यामध्ये जबाबदार असतील, जे कोणी त्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे आमचे पोलीस कारवाई करतील. बियाण्यांसंदर्भात सर, अजित जे कापसाचं बियाणं आहे त्याच्यात तुटवडा आहे आणि आपण आता सांगितलं की तुटक बियाणं. मी काही तासापूर्वी आढावा घेतला. हे सगळे सन्माननीय लोकप्रतिनिधी होते. मीटिंग संपल्यावर गेलेले ते पण होते. तर मला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाही, फक्त DAPचं जरा शॉर्टेज आहे, परंतु ते कसं ती भरून काढायची याबद्दलचा निर्णय कॅबिनेटला घेतला आहे. तशा सूचना कृषी विभागाला दिल्या.
मला आजच्या मीटिंग आढावा घेताना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे. त्यामध्ये जी काही कमतरता आहे, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग ह्या सचिवांना बोलून त्यांना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करून त्याला जर निधी लागला तर निधी देऊन तिथल्या नागरिकांची सोय कशी तातडीने होईल हा प्रयत्न आम्ही उद्या मुंबईत गेल्यावर करू. चला नाही 12:30 वाजता. हो का, तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी काय इच्छा व्यक्त करावी हा त्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्याचा विचार तो पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आणि त्या पक्षाचे संघटनेतले मान्यवर करतील. धन्यवाद.